अक्कलकोट रोड MIDC मधील श्री अय्यप्पा स्वामी अन्नदान सेवा संघातर्फे आयोजित श्री अय्यप्पा स्वामी दीक्षा कार्यक्रमाला सोमवारपासून प्रारंभ झाला। अक्कलकोट रोड MIDC मधील श्री अय्यप्पा स्वामी अन्नदान सेवा संघातर्फे आयोजित श्री अय्यप्पा स्वामी दीक्षा कार्यक्रमाला सोमवारपासून प्रारंभ झाला। यामध्ये 104 भक्तगण सहभागी झाले। माळ धारण करून या दीक्षेचा प्रारंभ करण्यात आला। देशभरात कार्तिक पौर्णिमा ते मकर संक्रांती या कालावधीत श्री अय्यप्पा स्वामींचे भक्त 48 दिवसांची मंडल दीक्षा घेतात। या दीक्षेचा प्रारंभ माळ धारणेनं करण्यात येतो। सोलापुरात श्री अय्यप्पा स्वामींचे हजारो भक्तगण आहेत। यापैकी शेकडो भक्तगण गट स्थापून सामूहिक दीक्षा घेतात। या अंतर्गत श्री अय्यप्पा स्वामी अन्नदान सेवा संघातर्फे सोमवारी 1 डिसेंबर रोजी श्री धर्मशास्ता चॅरिटेबल ट्रस्ट श्री अय्यप्पा स्वामी मंदिर इथं सकाळी 6 वाजता माळधारण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मंदिरातील आचार्य आनंद गुर्रम, वसंत गोस्की आणि रचन भंडारी यांच्या हस्ते दीक्षेत सहभागी होणाऱ्या भक्तांना माळ घालण्यात आली। याप्रसंगी संघाचे संस्थापक सत्यनारायण भंडारी, अध्यक्ष रचन भंडारी, उपाध्यक्ष प्रकाश चन्ना, खजिनदार भूमण्णा कोंडी, सचिव अरविंद जिल्हा, विश्वस्त नरेश भंडारी, विकास पलगंटी, रमेश गरदास, श्रीनिवास सुरा, वासुदेव शेरला, नरेश मैले, विशाल नल्ला, आयलेश यल्ला, सुहास पल्ली आदी उपस्थित होते। दीक्षेच्या 48 दिवसांच्या कालावधीत संघातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत। यामध्ये रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण, शालेय साहित्य वाटप, भजन कार्यक्रम, सत्संग, गुरुचरित्र पारायण तसंच अन्नदान सेवा संघाचा 18वा वर्धापन दिन कार्यक्रम, गुरुस्वामींचा सत्कार आणि ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांची 68 लिंग प्रदक्षिणा आदी कार्यक्रमांचा समावेश आहे, असं अध्यक्ष रचन भंडारी यांनी यावेळी सांगितलं।